आजचे विषय आहे, जर आपण हाऊसिंग सोसायटीमध्ये फ्लॅट घेतलेला आहे आणि सोसायटीने शेअर सर्टिफिकेट इश्यू केलेले आहे, तर तुम्हाला नॉमिनेशन फॉर्म भरून द्यायचे असते. तो फॉर्म कसा भरायचा ते आपण आज बघणार आहोत. आता हे फॉर्म कसं भरायचे हे समजून घ्यायचं आधी माझी तुम्हाला विनंती आहे, तुम्हाला जे सोसायटीने शेअर सर्टिफिकेट इश्यू केलं आहे ते काढून घ्यावे. तुमच्या फ्लॅटच्या ॲग्रीमेंट ज्याच्यामध्ये इंडेक्स 2 असते किंवा फक्त इंडेक्स 2 ते काढून घ्या आणि हे नॉमिनेशन फॉर्म जे अपेंडिक्स 14 नंबरचे अपेंडिक्स तुमच्या बायलॉमध्ये असते किंवा तुम्हाला सोसायटी ऑफिसमधून भेटला असेल त्या फॉर्मची 3 प्रती तुमच्याकडे असला पाहिजे. आता जर तुमच्याकडे सगळे डॉक्युमेंट रेडी असेल तर चला आपण बघू कसं आपल्याला हे नॉमिनेशन फॉर्म भरायचं आहे. आता इथे जर तुम्ही पहिले बघितलं, तुम्हाला तुमची सोसायटीचं नाव लिहायचं आहे. त्याच्यानंतर तुमचे फ्लॅट ॲग्रीमेंटमध्ये किंवा इंडेक्स 2 मध्ये जेवढे ओनर असेल त्यांचे तुम्ही नाव लिहू शकता. सिंगल ओनर असेल त्यांचं नाव लिहा, जॉईंट ओनर असेल दोघांचं नाव लिहा. त्याच्यानंतर परत सोसायटीचं नाव आणि ॲड्रेस लिहायचं आहे. त्याच्यानंतर सोसायटीने जे तुम्हाला भाग दाखला किंवा शेअर सर्टिफिकेट इश्यू केलं आहे त्याच्यावरती एक नंबर असतो, ती तारीख, नंबर आणि त्याची सिरीज ते तुम्हाला इथे सगळी मेन्शन करायची आहे. याच्यानंतर तुमच्या फ्लॅटचा नंबर, बिल्डिंग आणि तुमच्या इंडेक्स 2 मध्ये क्षेत्रफळ असा एक एरिया असतो ते तुम्हाला या फॉर्म मध्ये मेन्शन करायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला तुमचे नॉमिनीचे डिटेल्स भरायचे आहे. समजा एकच नॉमिनी असेल तर त्याचं नाव, त्यांच्या डिटेल्ड ॲड्रेस आणि त्यांच्या रिलेशन तुम्हाला इथे मेन्शन करायचे आहे. समजा 2 किंवा जास्ती नॉमिनी असेल तर त्यांच्या इथे पर्सेंट तुम्हाला मेन्शन करायचं आहे की कोणाला किती पर्सेंट द्यायचं आहे. आणि याच्यानंतर जर तुमच्या नॉमिनी मायनर असेल तर त्या केसमध्ये तुम्हाला त्याची डेट ऑफ बर्थ पण इथे मेन्शन करायची आहे. इन केस जर तुमच्या नॉमिनी एक मायनर आहे तर तुम्हाला गार्जियनचे डिटेल पण इथे पॉईंट नंबर 6 मध्ये मेन्शन करायचे आहेत. त्यानंतर हा फॉर्मच्या बॅक साईड जर तुम्ही बघितला तर इथे तुम्हाला 2 साक्षीदार किंवा विटनेस त्यांचे डिटेल्स भरायचे, त्यांचं नाव, डिटेल, पत्ता आणि त्यांची सही पण तुम्हाला या फॉर्ममध्ये घ्यायचं आहे. आता हे फॉर्म जसं आपण भरला असंच तुम्हाला याची 3 कॉपी भरायची, याच्यावरती तुमचे सही करायचे. जर तुम्ही 2 किंवा जास्ती होणार असेल प्रत्येकाने त्याची सही इथे या फॉर्मवर करायची आहे. आता हे फॉर्म भरल्यानंतर काय करायचं ते तुम्हाला तुमच्या सोसायटी ऑफिसमध्ये जमा करायचे आहे. जेव्हा समितीची पुढची बैठक होणार आहे त्याच्यामध्ये हे नॉमिनेशन ते ॲक्सेप्ट करतील आणि सोसायटीचे नॉमिनेशन रजिस्टरवर जे तुम्ही नॉमिनेशन रजिस्टर केलं आहे त्याचा रेकॉर्ड केला जाईल. त्या रजिस्टरमध्ये जे सिरियल नंबरवर तुमच्या नॉमिनेशन मेन्शन आहे त्याचे डिटेल्स सेक्रेटरी या फॉर्ममध्ये भरणार आणि त्याच्यानंतर तुम्हाला याची ओरिजिनल कॉपी सोसायटीकडे राहणार आहे, याची दुसरी कॉपी तुम्हाला त्यांच्याकडनं ते घ्यायची आहे आणि जे कोणी तुमच्या नॉमिनी आहे तुम्हाला त्यांच्याकडे ते ठेवायची. समजा आता परत तुम्हाला तुमच्या नॉमिनेशन बदलायचं आहे तर काय करायचं आहे, तुम्ही असंच हे सेम प्रोसेस परत करू शकता. फक्त दुसऱ्यांदा करताना किंवा परत परत करताना तुम्हाला प्रत्येक वेळ सोसायटीला 100 रुपये भरावा लागणार आहे आणि तुम्ही तुमच्या नॉमिनेशन गरजेप्रमाणे बदलू शकता. आता हे जे नॉमिनी आहे हे तुमच्या वारस होत नाही, हे तुमच्या केअरटेकर सारखं आहे, हे एक ट्रस्टी सारखं आहे. त्याला सभासदाच्या मृत्यूनंतर एक प्रोव्हिजनल मेंबर म्हणून ॲक्सेप्ट केला जाईल. नॉमिनी आणि लीगल हेअरमध्ये काय फरक असतो याच्यासाठी आमच्या या विषयावर एक डिटेल व्हिडिओ आहे, ते तुम्ही पाहू शकता. तर जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल आणि तुम्ही आमच्या चॅनल अजून सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि जर ही माहिती आवडली असेल तर दुसऱ्यांना फॉरवर्ड पण करा. धन्यवाद.